कसं आहे ताट. आजचा विषय किती भारी आहे ना आपला. आजचा विषय म्हणजे काय तर डाळबट्टीचा विषय आहे. हा आहे आपला महाराष्ट्रातला सर्वात लाडका पदार्थ. याला कोण नाही म्हणणार ना, असं ताट कोणाला खावंसं नाही वाटणार. तर कसं पीठ बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे बट्टीचं. तर एक आठा मी काय घेतलेला आहे, गहू घेतलेले आहे, एका वाटीत धने घेतलेले आहे, एका वाटीत ओवा घेतलेला आहे, आणि एका वाटीत काय घेतलेलं आहे, मका घेतलेला आहे, आणि एका वाटीत जिरे घेतलेले आहेत. ते तुम्ही अगोदरच बघितलेलं आहे. तर चला नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका, आणि नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील. त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन देखील प्रेस करा, आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण काय केलेलं आहे, आता गहू भाजून घेणार आहोत. गहू भाजले काय होतं, बट्टी जास्त खमंग अशी टेस्ट येते बरं का. त्यासाठी गहू भाजूनच घ्यायचे, पण जास्त लालसर सुद्धा झाले नाही पाहिजे ना. आणि एकदम व्यवस्थित नीटपणे बघा, म्हणजे तुम्हाला कळण आपले गहू कसे भाजायचे आहे. तर चला आता व्यवस्थित गहू भाजून झाले की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मका भाजायची आहे. त्यात धने सुद्धा भाजून घालायचे आहे. हिरवेगार धन्यांचा वापर केलेला आहे. अशी खमंग जर बट्टी करायची असेल तर तुम्ही असं आवश्यक प्रमाण मी सांगितल्याप्रमाणे असं प्रमाण घाला, अचूक प्रमाण, आणि तुमची बट्टी बघा कशी होती ती मला नक्की कळवा. तर चला आता आपण आपले गहू सारखे सारखे हलवत राहायचे आहे, आणि गॅस हा कमी ठेवायचा आहे. गहू आपले भाजत आले आहे, त्यानंतर आपण काढून घेणार आहोत. गॅस हा आपला कमी ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला धने सुद्धा टाकायचे आहे. त्या धने मका सर्व काही भाजूनच घालायचं आहे. तुम्हाला जर खमंग टेस्ट यावा वाटत असेल तर तुम्ही भाजून घाला, नसेल तुम्हाला वाटत तर तुम्ही हे न भाजता सुद्धा पीठ तयार करून आणू शकता. आणि पीठ हे आपल्याला दळून आणायचं आहे. आता हे आपले धने सुद्धा लालसर प्रमाणात भाजून झालेले आहे. धने लालसर भाजून झाले की लगेच आपल्याला काय करायचं आहे, आपलं मका टाकून घ्यायचं आहे. एका आट्याला काय घेतलेलं आहे, एकच वाटी मका घेतलेला आहे ना, पाऊण वाटी धने घेतलेले आहे. हे तुम्हाला प्रमाण तर समजलंच असेल. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, धने मका भाजून गार करायचं आहे बरं काही. हे आहे वावन, हा आहे जिरे. जिरे कमी घेतलेले आहे, व्यवस्थित बघा. आणि ओवा जास्त वापरायचा आहे आपल्याला. ओवा आपल्याला दोन्ही वेळेस वापरायचा आहे, आणि न सोडा वापरता सुद्धा फुगतात बरं का. ह्या बट्ट्या इतक्या सुंदर लागतात की बस. बघा आता हे तिन्हीचं मिश्रण एकत्र केलं आहे. नंतर ओवा आणि जिरे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ओव्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे हे तुम्हाला अगोदरच माहिती आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हे गरम असल्या कारणाने मी उलटणी साहाय्याने हलवून घेत आहे. तर पीठ रेडी करायला वेळ लागतो, पण बट्टी सुद्धा अप्रतिम होते. आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे. मी गिरणीतून हे दळून आणणार आहे. आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे ना. आता आपल्या रेसिपीला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता हे बट्टीचं पीठ आहे. बघा भगरं पीठ असतं बट्टीचं, जास्त काही बारीक नसतं. व्यवस्थित बघा ते सुद्धा तुम्हाला दिसेल. आणि कुकरला कधीच बट्टी शिजवायची नाही. कुकरला बट्टी जर शिजवली तर टेस्ट बिघडली समजा. हे आपल्या रेसिपीचं सिक्रेट आहे. शुभांगी ब्लॉग्स अँड किचनच्या रेसिपी काहीतरी हटकेचं असतात आणि काहीतरी वेगळंच असतं. तुम्ही जर बारकाईनं जर बघितलं तरच तुम्हाला कळेल. बारीक गोष्टी असतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात बरं का. आता पुन्हा एकदा आपण काय घेतलेलं आहे, रवा. ते बट्टीमध्ये रवा नाही घातलेला, रव्याच्या देखील बट्ट्या होतात, पण हे रव्याचं नाही. आपण पिठच तयार केलं आहे, ओवा घातलेला आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, मीठ घालायचं आहे. आणि इकडं पाण्यात आपल्याला एक तेलाची धार टाकून घ्यायची आहे. आणि पीठ बघा घट्टसरच मळायचं आहे. घट्टसर गोळी तयार करून घ्यायची, छोटी छोटी गोळी करून घ्यायची. आणि तुम्ही जर मोठं भांडं असलं ना तर जास्त नाही, 2 जरी मोठे गोळे तयार करून टाकले ना तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि सांबारमध्ये हेच पाणी वापरायचं. मी याच्या अगोदर तुमच्यासोबत बट्टीचा रेसिपी शेअर केलेली आहे, ती वेगळी आहे. त्याचं रेडी पिठाची बनवली होती ना. आता ही पिठापासून बनवलेली बट्टी आहे. कारण मेन म्हणजे आपली डाळ बट्टीचं नाही काय का मेन आहे ना, त्यामुळे मी पिठापासून तुम्हाला दाखवलेलं आहे सर्व काही. आणि आता हे काय घेतलेलं आहे, यात आणखीन एक सिक्रेट म्हणजे मी दहीसुद्धा टाकणार आहे. त्यात बट्टीचं पीठ फुगतं आणि न सोडा वापरताना आपल्याला बट्टी करायची होती, त्यासाठी मी दह्याचा वापर केला आहे. ही आगळी वेगळी रेसिपी तयार होणार आहे आणि एकदम कुरकुरीत आपली बट्टी तयार होणार होती. त्यासाठी मी असं तयार केलेलं आहे. तर दही टाकलेलं आहे, किती सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे. जाडसर होतं तरी पण बघा. आणि आता एकसारख्या प्रमाणात आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. वर खाली
कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि लगेच पाणी सोडून तरी पण तो गोळा असा वितळणार नाही, कारण पीठ एकदम परफेक्ट व्यवस्थित असल्या कारणाने कुठंही काही फरक होणार नाही. पाण्यात 10 मिनटं ठेवा, 20 मिनटं ठेवा, काहीच नाही, तरी सुट्टा पीठ काय होणार नाही. एकदम व्यवस्थित पीठ आहे आपलं. आणि तेच आपल्याला काय करायचं आहे, ते पाणी जे आहे ते सांबारला वापरायचं आहे. त्यामुळे हे गोळे तयार करून घेतले की लगेच आपण सांबारच्या तयारीला लागणार आहोत. आणि आपला चॅनल तुम्ही बघत असताना तर आपले 807 सबस्क्रायबर आहे आजचे, नाही का. तर बघा, आणि माझं काही जास्त काम नाही आहे. मी ऑगस्टमध्ये चॅनलवर काम, म्हणजे माझा चॅनल 2022 मधला आहे, पण मी 8 ऑगस्टला काहीतरी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे पोह्याचा. आणि आता आपला लवकरच चॅनलवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे. हे सर्व तुमच्या हातात आहे. आणि तुमचं यूट्यूब फॅमिलीचं प्रेम असंच राहू द्या, आणि आपला चॅनल लवकरच ग्रोथ करीन अशी मला खात्री आहे. तर बघा, आता आपण बट्टे आपला चालू आहे विषय आजचा, म्हणजे बट्टेचा. तर बट्टेचे किती एकसारखे करा, किंवा कमी जास्त झाले तरी काही प्रॉब्लेम नाही. जसं पाणी ॲडजस्ट होईल तसे गोळे करा. आता हे पाणीचा भाग थोडा राहिल्या कारणाने मी ते छोटे घेतले ना, तर मोठासुद्धा एक करून टाकला असता, पण तो पाण्यावरती तरंगला असताना मला अजून पाणी घालावं लागलं असतं, त्यामुळे मी छोटे केलेले आहे. तर कारण आपल्याला पाणी जास्त ठेवून करायचं काही नाही का, जेवढं सांबारमध्ये आवश्यकता असेल तेवढंच चव वेगळी ती, त्यासाठी हे केलेलं आहे. आणि आता बघा काय केलं, एकसारखं करून आपण गॅस चालू करून लगेच ठेवून दिलं तरी चालेल, किंवा आता आपल्याला इकडे काय करायचं आहे, सांबारची डाळ आणि ते टाकायची आहे शिजायला. डाळ आणि ते टाकून घेऊ आपण. आणि मग कुकर अगोदरच लावलाय असं वाटतंय ना. मागं पुढं माझा व्हिडिओ झालेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. परत सांगते तुम्हाला, हे बाई एक वाटी इकडं जेव्हा एकच वाटी घेतलेली आहे, आणि तिच्यात 3 प्रकारच्या डाळी आपण टाकणार आहोत. तर ह्या बाई ही आहे मुगाची डाळ, त्यानंतर आपण टाकू तुरीची डाळ, काही असते ते सगळ्या डाळीचं प्रमाण घालणार आहे. ही मुगाची अगोदर तुरीची टाकलेली आहे, त्यानंतर आपण याची सुद्धा टाकणार आहे मसूरची डाळ. ह्या तिन्ही डाळीपासून आपण सांबार तयार करणार आहे. आजची रेसिपी आपली काहीतरी वेगळीच आहे. सगळं काही एकत्र करून मिश्रण बघा किती सुंदर आपली रेसिपी तयार होते, आणि एकदम लाजवाब रेसिपी आहे. आपले हे चॅनल छोटा आहे नाही का, पण आपल्या रेसिपी खूप मोठ्या असतात बरं का, खरंच बघण्यासारख्या असतात. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला खरंच कळेल की काहीतरी शिकण्यासारखं असतं रेसिपीमध्ये. जे छोटे चॅनलवाले असतात ना, ते खूप मेहनत करतात, तुम्हाला माहीत नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात, छोट्या मोठ्या सर्व बारीक सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचाच प्रयत्न करतात ते. आता आपलं सांबारची शिट्टी जी अगोदर झाली त्याच्यातलं जे राहिलेलं कंटेंट मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपली बट्टी शिजलेली आहे, आणि आपल्याला आता ती परातीत काढून घ्यायची आहे, थंड होऊन द्यायची. गोळी कट करायची घाई अजिबात करायची नाही. जर कट करायची घाई जर केली तर बट्टी सगळी चिटकले जाईल नाही का. आता सांबारचं रेडे 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहे, इकडे 1 टोमॅटो चिरलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट, आणि कढीपत्ता, कोथिंबीर, आणि साईडला ठेवलेला तो कांदा वरनं खाण्यासाठी ठेवलेला आहे. तर चला आता आपण काय करणार आहोत, 2 कढई सोबत ठेवून घेऊ, किंवा सांबार करून घेऊन मग ती कढई ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही. एक एक गोष्ट करा ना, तर सोबत सगळ्या गोष्टी करा, काहीच अडचण नाही. मग आता काय केलेलं आहे, मी आज सांबार बनवणार आहे. कढई चांगली गरम होऊन देणार आहे, आणि त्यानंतर तेल त्यामध्ये घालणार आहे. चांगला कडकडीत तडका बसला पाहिजे सांबारला, त्यासाठी चांगलीच कढई गरम होऊन देणार आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, मी आता जास्तीत जास्त 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे बरं का. त्यात 2 मोठे चमचे घातले की काय होतं, सांबारला तेल जास्त वापरणार आहे, आज मुद्दाम वापरणार आहे, कारण आपल्या सांबारची टेस्ट ही आगळी वेगळी करायची आहे नाही का. सांबारसुद्धा हटके झालं पाहिजे. जर डाळ बट्टी इतकी छान असली, यात आहे सिक्रेट मिशन म्हणजे आपलं साजूक तूप. साजूक तूप वापरूनच सांबार करायचं बरं का, बट्टीसोबत जर खायचं असलं तर. आणि साजूक तूप का वापरायचं आहे, तर डाळ बट्टीत गावरान तुपाचा, साजूक तुपाचा अवश्य वापर करत जा खायसाठी, तर अतिउत्तम आहे. आणि गावरान तूप खाल्लंच पाहिजे नाही का. तर चला आता ही आहे आपली 1 चमचा मोहरी घालून घेतली आहे, लगेच जिरं घालायचं आहे त्यात, आणि खडा मसाल्याचा वापर करणार आहे मी. सर्व पदार्थातला खडा मसाला एक एक पदार्थ घेतलेला आहे, आणि तो लगेच त्यामध्ये एकच तमालपत्रसुद्धा मी एकच वापर केला आहे. ही अद्रक लसूणची पेस्ट मी फ्रेश पेस्ट म्हणजे घरच लसूण सोललेला आहे, बनवलेली आहे हाताने आपली. आणि लगेच कांदा घालून घ्यायचा आहे, आणि आपलं तेल कडकडलेलं आहे त्यामुळे पटपट पटपट सगळं टाकून घ्यायचं, लगेच भरभर भरभर हलवायचं, आणि लगेच
काय करायचं आहे, टॉमॅटो त्यानंतर घालून घ्यायचं आहे बरं का. मग सांबार मसाला आणि ते सर्व काही तुम्हाला तर सांगणारच आहे. तर आता आपली प्रोसेस जवळ आली. मोठा व्हिडिओ झालेला आहे, कारण पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तुम्हाला दाखवायचं म्हणजे मोठा होणारच नाही का. कढीपत्ता घातलेला आहे, त्यानंतर टॉमॅटो घालायचा आहे. टॉमॅटो आज मुद्दाम मागं ठेवलेला आहे, त्या अगोदरच कोथिंबीर टाकून घेतलेली आहे नाही का. लगेचच टॉमॅटो घालून घेऊ आणि नंतर बघा हलक्या हाताने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. गॅस आता मीडियम गॅसवरून फुल गॅसवर आपली कढई ठेवायची आहे, म्हणजे कांदा चांगला कडकडला गेला पाहिजे नाही का. आणि तडका असाच झणकेबाज बसला पाहिजे. त्यासाठी काय केलेलं आहे, असं पटपट पटपट करीत राहायचं आहे. आणि ते जे बटाटा टाकला होता आपण सांबारमध्ये शिजायला, तो सगळा अगोदर काढून घ्यायचा बरं का. लगेचच टाकायचं नाही, कारण त्याला आपल्याला कट करायची आवश्यकता आहे खूप मोठे. एका बटाट्याने 2च भाग करून टाकले होते, कारण जर सांबारमध्ये छोटे बटाटे टाकले तर ते लवकर शिजून गाळ होतात नाही का. तर सांबार मसाला ही बिडगी मिरची पावडर आहे. कलर कसा आहे, आणि मी कंटेंटला अजिबात इफेक्ट देत नाही. जसं असेल तसंच कंटेंट तुमच्यासोबत शेअर करत असते. मला इफेक्ट भाज्यांना तरी नाही आवडत, कारण एक दाखवायचं नव्हतं. कारण मी एकदा असंच रेसिपी बघितली होती, ती दिसायला इतकी सुंदर होती, आणि जेव्हा मी सेम तशीच बनवली तर ती वेगळीच काहीतरी झाली होती. त्यामुळे माझा अनुभव आहे, मी अजिबात इफेक्ट देत नाही, भाजीत तरी देतच नाही. भाजीत हा इफेक्ट वापरत नाही आणि वापरणार पण नाही, कारण तुम्हाला सुद्धा जसं झालं आहे तसंच दाखवायचं आहे. त्यासाठी या ही बिडगी मिरची आहे, त्यांनी कलर खूप छान येतो बरं का. एकदम रेड रेड आपलं सांबार तयार. हळदीचं प्रमाण कमी ठेवायचं, कारण अगोदर आपण हळद वापरलेली आहे, तुम्ही सुद्धा बघितली. ही आहे धना पावडर, आणि ही आपली लाल तिखट थोडंच टाकलेलं आहे. हिंग त्या साईडनं टाकून घ्यायचं आहे. हिंग वापरायचंच सांबारला बरं का. हिंग घातल्याशिवाय सांबारला टेस्टच येत नाही. अजून आपली बट्टी बाकी आहे, बट्टी कट करायची आणि मग तळायला घ्यायची आहे. आधी सांबार टाकून घेऊ, सांबार उकळेपर्यंत आपले बट्टी तेलांनी कटिंग सर्व काही होऊन जाईल नाही का. लॉंग व्हिडिओ आहे, पण मग व्हिडिओ पण तसाच आहे आपला. बघा आता याला तुम्ही डाळ तडकासुद्धा म्हणू शकता. इतका सुपर आपली डाळ तयार झालेली आहे. लाजवाब आपलं सांबार झालेलं आहे. पण अजून आपल्या सांबारात पाणी ॲड करायचं आहे आणि उकळी घ्यायची आहे. तर बघा तुम्ही किती मी मुद्दाम दाटसर ठेवलेला आहे. मला हलक्या हाताने बघायचं आहे. अजून पाण्याची आवश्यकता असली तर मी नक्की पाण्याचा वापर करणार आहे. आणि पाणी टाकताना मी गरमच पाण्याचा वापर करत आहे बरं का. त्यामुळे तुम्हाला सांबारमध्ये लगेच वाफ यायला सुरुवात झालेली दिसून राहिली. नोकळीसुद्धा साईडनं फुटलेली आहे. आता काही गरज नाही वाटत मला पाण्याची, त्यामुळे पाणी नाही घालणार. कोथिंबीर आपल्याला वरनं घालायचीच आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे झालं की मी ते कटिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर कढईसुद्धा तापायला ठेवणार आहे. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि काय वेगळं वाटलं ह्या रेसिपीत नक्की शेअर करीत जा. तुम्ही लोक बघता पण कमेंट टाकत नाही, पण नक्की आवश्यक कमेंट करीत जा, म्हणजे आमच्या कामाचे आम्हाला पोच पावते मिळाल्यासारखं वाटतं. छोट्या चॅनलला जरा सपोर्ट करीत जा नाही का. यूट्यूब फॅमिली मोठे चॅनल तर भरभरून बघता सर्वच नाही का. आता इकडं कढई आपली तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. बरंच असं तेल टाका किंवा कमी टाकलं तरी चालेल, तुमच्या आवश्यकतेनुसार जसं तुम्हाला बरं वाटेल तसं. सांबारला कशी थोडी थोडी उकळी फुटलेली आहे ते बघा. आता सांबार देखील उकळत आहे, इकडं तेल देखील तापत आहे. तर एकाच वेळेस 2 प्रोसेस आपल्या चालू आहे. तर आपण सांबार हलक्या हाताने फिरवित राहायचं आहे. तुम्हाला सांबार बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे हे मला देखील माहिती आहे. चला आता आपली कोथिंबीर त्यावरनं घालायची आहे आणि मग काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला पुढं सांगणारच आहे. तर बघा सांबार चांगलं 5 मिनटं उकळून द्यायचं आहे. हे तुम्हाला वाटतंय 15-16 मिनटाची रेसिपी आहे, पण हिला शूट करायला 1-1.5 तास जातो बरं का. तेव्हाही तुमच्या पुढं अर्धा तास 15-10 मिनटात कसं तरी होतं. याला करायला खूप वेळ लागतो. चला आता एकदम थंड झालेली आहे, आणि तुम्हाला वाटलं तर बारीक करा, मोठे करा, तुमच्या साईजनुसार. मी अशी साईज ठेवलेली आहे, इंची छोटी पण करून दाखवणार आहे तुम्हाला. बघा शिजलेली सुद्धा किती परफेक्ट आहे. आणि आपण ते बट्टीत तुम्हाला तेच पण टाकलं होतं, जे गरम होतं ना तेच आपण ते मी तुम्हाला दाखवायचं विसरले वाटतं. पण जे बट्टी शिजलेलंच पिठाचा वापर, त्या पाण्याचाच वापर आपण केलेला आहे. त्यामुळे आपलं जो स्मेल आहे ना सांबारचा खूप खमंग दरवळायला आहे. इतकं टेस्टी सांबार झालेला आहे की बस. आता काही आपली प्रोसेस थोड्यावर आलेली आहे. बट्ट्या हलक्या हाताने कट करून घ्यायच्या आहे आणि मग आपल्याला सांबारच्या तयारीला लागायचं आहे. तर बघा आता आपल्या सगळ्या बट्ट्या कट करून झाल्या. सांबारला खळखळून उकळी आलेली आहे, तरीसुद्धा बनट आलेली आहे. गॅस आता बंद झालेला आहे. झाकण ठेवायचं असलं ठेवायचं, नाही तर साईडला
असंच राहून देणार आहे 2-5 मिनटासाठी, कारण एवढ्या वाफा निघताना लगेच झाकण ठेवायची काही घाई करायची नाही. 1-2 मिनटं झाले की लगेच मी झाकण ठेवून घेणार आहे. झालेले आहे आणि आता झाकण आपण ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला आपली बट्टीची प्रोसेस राहिलेली आहे. त्या अगोदर मी पापड तळून घेणार आहे. बट्टीसोबत असे पापड, वा वा वा, खूपच छान नाही का. बघा आता पापडसुद्धा तळलेले आहे, कारण की तोंडाला चव येण्यासाठी नाही का. बट्टीत आहेच जोड, पण पापडसुद्धा त्यासाठी घेतलेलं आहे. आपलं हे गावाकडचं जेवण नाही का. मी अहिल्यानगरची आहे. रावरी माझा तालुका आहे आणि देवळी प्रवरा हे माझं गाव आहे. तर त्यामधून मी बोलते. जर आसपासच्या जर कोणी असेल चॅनलवाले नाही का देवळी रावरीतून, तर नक्की मला हाय पाठवा. मला तुम्ही सपोर्ट करा, मी सुद्धा तुम्हाला सपोर्ट नक्कीच करेल. आणि अहिल्यानगरची भाषा जरा वेगळीच आहे नाही का. आमचे शब्द काही काही वेगळे असतात, बाकीच्या ठिकाणचे वेगळे असतात. आमची लँग्वेज अशीच आहे, त्यामुळे आम्ही असंच बोलतो. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. अहिल्यानगर चा आवाज हा कडकच असतो बरं का. तर चला आता काय करायचं आहे, आपल्याला बट्टी आपली किती पटकन फ्राय झालेली आहे हे सुद्धा तुम्हाला कळतच आहे. गोल्डन ब्राऊन कलर येऊन द्यायचा आहे आणि लगेचच बट्टी आपल्याला वेळ लागतोय बघा. ही बट्टी तळायला मला कमीत कमी 5 मिनटं लागलेली आहे बट्टी. आणि मी ना मुद्दाम, मला ना अशी डार्क ब्लॅक कलरची बट्टी आवडते, जास्त कुसकुशीत होते ती. तुम्हाला कशी आवडते मला सांगा. हेच कंटिन्यू सांगते की किती कुसकुशीत बट्टी झालेली आहे. आता आपली बट्टी तयार झाली आहे. एक एक करून सर्व काही आपण बट्ट्यात तळून घेणार आहे आणि सर्विंगची डिश लगेच तयार करणार आहे आणि तुमच्यासोबत मी ती लगेच दाखवणार आहे. तर चला, आपल्या ताटात काय घेतलेलं आहे, बट्टी, कांदा, लिंबू आणि पापड आणि गावरान तुपाची धार. आता आपलं सांबार बघा किती मस्त झालेलं आहे की नाही, झकास. तर चला आता आपण आपली सर्विंगची डिश आपल्याला भरून घ्यायची आहे. सांबारची तरी किती भन्नाट आलेली हे तुम्हाला दाखवलेलं आहे. ती कशामुळे आलेली आहे तर बिडकी मिरचीमुळे आलेली आहे. तुम्ही तिचाच वापर करायचा. मी तुम्हाला ती दाखवली सुद्धा आहे कशी वापरायची, कोणती आणायची, सर्व काही तुम्हाला कंटेंट दाखवलेलं आहे. आता बट्ट्या मी 3-4 बट्ट्या घेतलेल्या आहे, त्यावरनं सांबार टाकून घेणार आहे. तर बघा, आणि मग आपलं सांबारावरनं काय करायचं आहे, आपल्याला गावरान तुपाची धार टाकून घ्यायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आधी सांबारची डिश भरून घ्यायची आहे. अगोदरसुद्धा आपण साजूक तूप वापरलं होतं आणि आत्तासुद्धा वापरणार आहे. आणि पण आधी सांबार आपल्याला भरपूर प्रमाणात लागणार आहे ते आपण टाकून घेणार आहोत. आणि आता टाकायचं आहे आपल्याला साजूक तूप. तुम्ही चमच्याने एक वर खाली करून घेतलं तरी चालेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. खात राहा, आनंदी राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नक्की बघत जा. आणि शुभांगी ब्लॉग्स अँड किचनला नक्की सपोर्ट करा. आणि ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकत जाईन आणि तुम्ही नक्कीच बघत चला. आता आपलं सांबार आणि बट्टी तयार झालेली आहे. कशी आहे आजची आपली रेसिपी, खूपच छान. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.